संगमनेरमध्ये आता सध्या जो प्रकार चाललेला आहे, पहिल्या काही काळात असं होत नव्हतं. पण साधारण 1 वर्षापासून संगमनेरमध्ये ज्या घटना घडायला नको होत्या त्या घडू राहिल्या. मग तिथं कुठं गँगवॉर होतोय, समजा काही दहशत, पहिलं म्हणत होते दहशत वगैरे काही संगमनेरमध्ये होणार नाही, उलट आता त्याचं प्रमाण वाढलेलं आहे संगमनेरमध्ये. दिवसा एकमेका लोकांवर हल्ले केले जात आहे, सर्वसामान्य जनतेवर. त्यानंतर हे अंमली पदार्थ जे तुम्ही म्हटले आता, याचं प्रमाण जास्त प्रमाणात खुलेआम याची विक्री चालू झाली. यात तरुण पिढी, साधारण माझ्या वयाची पिढी यात बरबदली गेली, तिचं नुकसान होऊ राहिलं. याला कुठंतरी आळा बसला पाहिजे असं मला वाटतं. आणि हा प्रकार पहिला होत नव्हता, आता वाढलाय. तो बंद होणं खूप गरजेचं आहे इथं. आता संगमनेर शहरासाठी योग्य नेता कोण असं तुम्हाला काय वाटतं? मला तर विचार केला तर पहिलं जे संगमनेर होतं असं संगमनेर आता पाहायला राहिलं नाही साधारण 1 वर्षापासून. मला तर वाटतं इथं संगमनेरला खरंच थोरात साहेबांची गरज आहे. जे शांततेनं जे चालू होतं ते आज राहिलेलं नाही. आता पुन्हा कुठंतरी वाटतं का त्यांचीच गरज आहे. लोकांनी घेतलेला निर्णय हा चुकीचा झालेला आहे थोरात साहेबांच्या बाबतीत. तो निर्णय आता इथून पुढे लोकांनी विचार करावा. आता आपल्या शहरामध्ये विकास कितपत झालेला आहे? शहरामध्ये आतापर्यंत विकास चांगलाच झालेला आहे. मग तो नगरपालिकेच्या माध्यमातून असू द्या किंवा आमदारांच्या निधीतून काही विकास कामं इथं झालेली आहे, ते या मागेही व्यवस्थित झालेली आहे आणि आता पण चांगले चालू आहे. असेच सुरू राहिले पाहिजे हे सांगतो मी. आता 4 वर्ष प्रशासकीय काळ होता, त्या काळात काही कामं झालेली आहेत? काहीच कामं नाही झाली प्रशासकीय काळात. फक्त तुम्ही जे म्हटले 4 वर्षामध्ये प्रशासकीय काळ होता, त्या काळात नगरपालिकेचे कामं काहीच झालेली नाहीये. त्याच्यावर सरकारने काहीतरी दडपण आणायचं, एखादं चांगलं काम होत असलं ते हाणून पाडायचं आणि ठराविक लोकांनाच इथं संगमनेरमध्ये काही काम असेल किंवा काय तेवढंच दिलं गेलं, बाकी काही झालं नाही. इथं सोडाचंच राजकारण झालं इथून पाठीमागे. आता तरुणांसाठी बाजारपेठा कशा आहेत आपल्या व्यवसाय? व्यवसायासाठी संगमनेरची बाजारपेठ एकदम योग्य आहे. आता मी इथं साधं या वार्डमध्ये उभा आहे, इथं पण तरुण उमेदवार उभे आहे. आता माझ्या मते सौरभ कासार म्हणून तरुण उमेदवार आहे. कृषी क्षेत्रात त्यांचं मोठं काम आहे. मी तर म्हणतो ते दरवर्षी कमीत कमी 10 ते 15 लोक नवीन रोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं मदत करत्या, त्यांना मदत करत्या, नवीन व्यवसायात आणण्यासाठी त्यांच्या सातत्याने प्रयत्न चालू राहतात. कृषी क्षेत्रात त्यांचं काम मोठं आहे. त्यांच्यासारख्या माणसाची या वार्डात नक्कीच गरज आहे आणि संगमनेर नगरपालिकेला सुद्धा त्यांच्यासारख्या उमेदवारांचीच गरज आहे. आणि ते उमेदवार सत्यजित दादांनी असे दिलेले, ते लोकांनी चांगल्या मतांनी निवडून दिले पाहिजे असं मला वाटतं. संगमनेर शहरामध्ये सगळ्या सुख सुविधा उपलब्ध आहेत का? आहेत ना. असं कोणत्या गोष्टी असं तुम्हाला वाटतं की त्या गोष्टींवर आता भर दिला पाहिजे, त्या गोष्टींचा विकास झाला पाहिजे? आता संगमनेरमध्ये चांगल्यापैकी सुखसुविधा उपलब्ध झालेल्या आहे. ठीक आहे, एवढं मोठं उभं करण्यात काही गोष्टी 1-2 राहिलेल्या असतील, त्यातही बदल होत होता. आता मध्ये काही काळात तुम्ही म्हटले त्या पद्धतीनं इथं प्रशासन नेमलं होतं, त्या काळात काही राहिलेल्या असतील, आता इथून पुढे त्या नक्कीच होऊन जातील. आता नगराध्यक्ष पदासाठी आता 2 उमेदवार आहेत, मुख्य चेहरे 2 आहेत. खताळ गटाकडून सुवर्णाताई खताळ आहेत, तांबे गटाकडून मैथिलीताई तांबे आहेत. काय वाटतं तुम्हाला? मैथिलीताई तांबेच विजय होतील. का? त्यांचं काम चांगलं आहे, त्यांचं काम बघितलेलं आहे. सत्यजित दादांनी इथं काम केलेलं आहे. कामाची त्यांची पद्धत सत्यजित दादांची एकदम चांगली आहे. दुर्गाताईंनी जे काम केलं इथून पाठीमागे ते पण चांगलंच केलं. असं कुठं मला वाटत नाही काही काम ते कमी पडतं. आणि त्यांना सगळ्यात महत्त्वाचं कामाचा अनुभव आहे. या गोष्टींवर त्यांचीच विजय होतील हे मी नक्की सांगतो. निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा कोणता ठरेल? निवडणुकीचा महत्त्वाचा मुद्दा मला तर वाटतं संगमनेरमध्ये ही वाढती गुन्हेगारी, अंमली पदार्थांचे जे व्यापार होतोय, हा मुद्दा महत्त्वाचा ठरेल. आणि विकास कामं हा पण मुद्दा महत्त्वाचा ठरेल. माझे काही नाही, 2-3 ठराविक मुद्दे का बाबा. लोक म्हणतात 40 वर्ष संगमनेरला सत्ता होती, तर यांनी 40 वर्षात काय केली? मला एकच म्हणायचंय, नगरमध्ये 13 तालुके, 13 तालुक्यांमध्ये इथून माग प्रत्येक तालुक्यात प्रत्येकाची 15-15, 20-20 वर्ष सत्ता होती. जर आपला संगमनेर शहर बघता, तालुका बघता, बाकीच्या तालुक्यांमध्ये काय प्रगती, हे सगळ्यांनी बघितलं पाहिजे. मी हा मताचा आहे. आणि दुसरा मुद्दा राहिला का विरोध करायचा आहे म्हणून एखाद्याला गाडीवर बसवायचं, कॅमेरा घ्यायचा, गल्ली बोळात फिरायचं, असं दाखवायचं, तसं दाखवायचं.
याला काही मजा नाही. 40 वर्षातली जी प्रगती आहे ना, ते आम्हाला बाहेरचे पाहुणे येऊन सांगता का अहिल्यानगर मध्ये संगमनेरचं नाव का बरं एवढं चांगल्या मार्गावर. त्याच्या मागचं कारणच आहे 40 वर्ष सत्ता केली, पण एक सुसंस्कृत आपण व्यक्तिमत्व म्हणतो त्याला पण तेवढाच महत्वाचा दर्जा दिला पाहिजे. आता तुम्ही अलीकडे बघताय जवळजवळ, आणि हे म्हणताय का 3-4 वर्षापासून काय, आता सगळ्यांना माहिती 3-4 वर्षापासून नगरपालिकेचे इलेक्शन झालेले नाही. त्याच्यामुळं सध्या सत्ता जी प्रशासक आहे तेच बघणार आहे. आता हे नगरपालिकेवाले तर काय लक्ष देऊ शकत नाही, पण वेळेवर यांची मी बघतो, मी कंटिन्यू संगमनेर मध्ये तर नगरपालिकेची गाडी येते. सत्ता नसताना देखील एवढं काटेकोर लक्ष द्यायचं हे पण एक तेवढंच महत्वाचं आहे. युवकांसाठी आता माझं असं म्हणणं आहे, युवकांसाठी रोजगार तर पाहिजे, त्या मुबलक रोजगार पाहिजे ते, पण युवकांना एक व्यवस्थित म्हणजे आपण कसं म्हणतो घरच्यांनी जशी वागणूक देईल का तसा नेता पण त्याच पद्धतीचा पाहिजे. नाही तर मग नेता बोलायचं इकडं असं करू तसं करू फाडून टाकू, ह्या गोष्टी महत्वाच्या नाही. तेवढं जसं घरच्यांना वाटतं आपलं एक मुलगा आहे का त्याने व्यवस्थित राहावं, तसं आपलं एक जो आपण म्हणजे मानतो ना त्याला, तो नेता पण तेवढाच त्या पद्धतीचा पाहिजे असं महत्वाचं ह्या प्रकाराला मानण्याचा मी. नगराध्यक्ष कसा पाहिजे तुम्हाला? नगराध्यक्ष काय आता सुसंस्कृत पाहिजे, त्याने युवकांचे कामं केले पाहिजे, म्हणजे 60 वर्ष पुढच्या लोकांचे पण त्यांनी कामं केले पाहिजे. सगळ्यांना धरून चालणारा पाहिजे, सगळ्या समाजाला धरून चालणारा पाहिजे. काय वाटतं पारग कोणाचं जड वाटते? पाडगं आता तसं पाहायला गेलं तर हे म्हणते 40 वर्ष प्रस्थापित यांचीच सत्ता आहे असे पाहिजे. 40 वर्षाचे जे होते ना त्यांनी एक सवय लावलेली तालुक्याला एकदम म्हणजे कायद्याचे पालन करणारे पण पाहिजे, सगळ्यांना धरून पण चालणारे पाहिजे. आता गुन्हेगारी वाढते शहरामध्ये, त्याबद्दल काय म्हणा? गुन्हेगारी आता म्हणजे बघतो तसं दिसतंच बरं का गुन्हेगारीचं, पण मग हे कुठंतरी कमी व्हायला पाहिजे. कुणी येऊ हे कुठंतरी कमी व्हायला पाहिजे ह्या मताचं. आता नगराध्यक्ष जे होतील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? हेच तरुणांना रोजगार भेटला पाहिजे. पिण्याची पाण्याची अवस्था कशी आहे आपल्याकडे? पिण्याची पाण्याची व्यवस्था इथे संगमनेरमध्ये खूपच चांगली आहे. इतर तालुक्याच्या दृष्टीतून इतर तालुक्यांमध्ये 4-4, 5-5 दिवस पाणी येत नाही लोकांना पिण्यासाठी, तर इथं फिल्टर केलेलं पाणी, स्वच्छ पाणी लोकांना दररोज मिळतं. आणि तसंच उन्हाळ्यामध्ये इतर तालुक्यांमध्ये 4-4 दिवस पाणी येत नाही, टँकरचं पाणी येतं, पण संगमनेर तालुक्यामध्ये रोजचं पाणी हे सोडलं जातं. काय वाटतं आता नगराध्यक्ष पदासाठी 2 उमेदवार आहेत, एक खताळ गटाकडून सुवर्णाताई खताळ आहेत, तांबे गटाकडून मैथिलीताई तांबे उभे आहेत. काय वाटतं नगराध्यक्ष तुम्हाला कसे हवेत? नगराध्यक्ष हे सौ मैथिलीताई ह्याच असाव्यात, कारण की इथून मागे त्या दुर्गाताई तांबे यांनी खूपच संगमनेरमध्ये सुधारणा केलेल्या आहे. आणि मैथिलीताई ह्या शिक्षित आहे, उच्च शिक्षित, तर असं मला नक्कीच वाटतं की त्या ह्याच्याही पुढं खूपच चांगलं काम करतील आणि सुधारणा खूपच होतील. आदरणीय बाळासाहेब थोरात व तांबे कुटुंब यांनी संगमनेर शहराचा सर्वांगीण विकास केलेला असून सुवर्ण रूप जर आणलं असेल तर थोरात आणि तांबे कुटुंबाने आणलेला आहे. निळवंड धरणाचा प्रश्न असेल, तसंच संगमनेर बस स्थानक असेल, तसंच विविध विकास कामं असेल, रोडची कामं असेल, सर्व म्हणजे पूर्ण वृक्षारोपणचा विषय असेल किंवा गोरगरिबाच्या अडचणी असेल किंवा कुठल्याही प्रकारचा जातीवाद नाही, सर्व जाती धर्मांना समान न्याय देणे, या कारणामुळे मैथिलीताई तांबे ह्या विक्रमी मताने विजयी ठरतील व सर्वच समाजातून त्यांना पसंती राहील चांगल्या प्रकारे. तरुणांबद्दल समजा अनेक उद्योग समूह होते ते याच्यानंतर बी आणतील आणि विकासाचं विजन म्हणून आपण सत्यजित तांबे यांच्याकडे बघतोय. तसेच भरपूर जाग्यावरचे आरक्षण हटवणं, तरुणांना पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी मदत केलेली आहे, नोकरीत असो किंवा कुठल्याही विषयात असो तरुणामागे ते नेहमी सक्रिय राहिलेले आहेत. आता तुम्हाला काय वाटतं शहरात अजून काय काय सुविधा व्हायला पाहिजे? शहरात ऑलरेडी संपूर्णच विकास शहराचा झालेला आहे आणि ते अजूनही याच्यापेक्षाही मल्टिपल ते विकास करतील. विकासाचं विजन म्हणजे तांबे कुटुंबेच आहे संगमनेरच्या. तुमच्या काय अपेक्षा आहेत? नाही, अपेक्षेसारखं काहीच नाही. युवकांच्या काय अपेक्षा असतात, शहरामध्ये चांगलं कॉलेज असावं,
उद्योग समूह असावं, कारखाना असून शेतीमालाला योग्य भाव आहे, सगळ्याच गोष्टी म्हणजे अपेक्षेप्रमाणे त्यांनी केलेल्या आहे. त्याच्यामुळं तर कुठल्याच गोष्टीची कमी संगमनेरमध्ये त्यांनी कमी पडू दिली नाही. आतापर्यंत आपल्या शहराचा कितपत विकास झालेला आहे? मुद्दा असा आहे की कामानिमित्ताने बाहेर फिरणं होतं. अगदी विदर्भ, मराठवाडा इकडचे जिल्हे आणि आपला तालुका जवळपास सारख्या पातळीवर आहे. इवन आजूबाजूचे तालुके आहेत त्यांच्यापेक्षाही आमचा तालुका प्रगत आहे, सुसंस्कृत आहे. पण गेल्या काही वर्षामध्ये म्हणजे 1-2 वर्षामध्ये म्हणजे असं नाही झालंय की याच्या आधी काही काम करताना मोर्चे आंदोलनं करावी लागली, पण जेवढे 40-45 वर्षात नाही झाले तेवढे फक्त गेल्या वर्षभरात झालेत आमच्याकडं. शांतता जी आहे, जी सुसंस्कृतपणा जो आहे संगमनेरचा, तो कुठेतरी भंग पावलाय. तर आता तसं होऊ नये, येणारे जे कोणी असतील नगराध्यक्ष, तर त्यांनी हे सगळं सांभाळावं. इथल्या लोकांचे प्रश्न आहेत बरेच, म्हणजे राजकीय पक्ष कुठले का असं नाही, ते उठसूट त्यांचे वैयक्तिक अजेंडे वगैरे घेऊन रस्त्यावर येता, वाद करता, मोर्चे काढता. तर ते करण्यापेक्षा ते शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, तरुणांच्या रोजगाराचे प्रश्न आहेत, त्यासाठी येऊन त्यांनी काम करावं असं मला वाटतं. बाकी पाण्याचे प्रश्न वगैरे ते आहेत, सगळीकडेच असतात, तेही होतच राहतील. पण धार्मिक तेढ वाढू नये. इथल्या जे मध्यमवर्गीय किंवा दारिद्र्यरेषेखाली लोक आहेत त्यांना सुविधा मिळाव्यात प्रामुख्यानं, असं व्हायला हवं. आता शहरामध्ये अपराध वाढत आहेत, गुन्हेगारी जरा हे गेल्या काही दिवसामध्ये अपराध आणि तरुणांमधल्या व्यसनाधींचं प्रमाण, ह्या 2 गोष्टी आहेत. तर याच्यावरही कंट्रोल राहायला हवा, कारण हेच भविष्य आहे पुढचं राष्ट्राचं म्हणा किंवा ह्या शहराचंही. तर त्याच्यावर अंकुश असायला हवा. जो कोणी नगरसेवक नगर असेल प्रत्येक वॉर्डमधला, त्याची जबाबदारी राहील की त्या वॉर्डामध्ये त्याचं लक्ष असावं. आणि नगराध्यक्षांची प्रामुख्याने, प्रशासनाची, त्यांच्या अंडर काम करणार, त्यांच्यासोबत काम करणार आहे. तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्ष कसे असायला हवे? सगळ्यांसोबत घेऊन जाणारे, पर्टिक्युलर एका जाती धर्माचा झेंडा खांद्यावर घेऊन नाही, कारण आमचा भारत हा सगळ्यांचा भारत आहे, कोणी एकाचा नाही. ते काय राहा तिंदोरी म्हणताना सबका खून शामिल है इस मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोडी आहे, तसंच काहीसं. आता नगराध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने 2 चेहरे समोर आहेत. नगराध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने 2 चेहरे समोर आहेत. खताळ गटाकडनं सुवर्णाताई खताळ आहेत, तांबे गटाकडनं आपल्याकडं मैथिलीताई तांबे आहेत. काय वाटतं तुम्हाला? जनता शून्य निकाल देईलच. टक्कर कशी होईल? घासून. वातावरण कसं वाटतंय? गरम. कोणत्या साईडने पारडं जड वाटतंय सध्या? जनता सांगेल. दोन्ही बाजून आहे, कारण दोघांसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे, सो ते आहेच आहे. पण मुद्दा असा आहे की लोकसभेला, विधानसभेला थोडं वेगळं असतं, लोक पक्ष बघून जातात. तसं इथं होत नाही. इथं माणूस असतो जवळचा काम करणारा, ते बघूनच मतदान होतं. तर लोक ठरवतील काय करायचं. नगराध्यक्ष पदात ज्या नगराध्यक्ष होतील त्यांच्याकडून अपेक्षा काय तुम्हाला? संगमनेरचा विकास करावा. विकास आहेच, आत्ताही आहेच आहे, पण विकास करावा. म्हणजे विकासाचा मुद्दा तसा इतर तालुक्यांच्या मानाने तो आधी नव्हता. आम्ही विकसनशील या कॅटेगरीत येत नाही, आम्ही विकसितच आहोत. फक्त मुद्दा आहे की आमची शांतता भंग झाली होती काही काळ, तर हे पुढे होऊ नये. विकास तर होणारच आहे, तो करायचाच आहे कोणी आलं तरी. हा मुद्दा आहे बस.